पाहिजे. आपल्या शेजारी एक भूतान सारखा देश आहे. समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळ्या जगानं डोळे विस्पारले. भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, चकचकीत मॉल नाहीत, भौतिक दृष्ट्या आम्ही फारसे प्रगतीत नसू, पण एक दिवस तर असा येईल की तुम्हाला तुमची सगळी प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागेल. आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत हे भूतान सांगत होतं. आपल्याला सुद्धा आपली प्रगती जर मोजायची असेल तर एक दिवस तर असा येणार आहे की आपल्याला आपली प्रगती ही समाधानाच्याच पातळीवरती मोजावी लागणार आहे. पण हल्ली आपलं सुखही आपलं उरलेलं नाही, आपलं दुःखही आपलं उरलेलं नाही आणि आपलं समाधानही आपल्या आपल्या मनाशी संबंधित न राहता इतर लोक आमच्या विषयी काय प्रतिक्रिया व्यक्त करतात यावरती आमचं सुख आणि दुःख अवलंबून आहे. ताई, जर तुमचे 100 रुपये हरवले तुम्हाला किती वाईट वाटतं? बाजारात जर गेलात आणि 100 रुपये पडले, 8 दिवस तुम्हाला करमत नाही. संध्याकाळी तुम्ही सगळ्या गल्लीतल्या बायका गोळा करणार, त्यांना सांगणार 100 रुपये बाजारात गेले, 100 रुपये पडले, 100 रुपये पडले. बरे, हे तुमचं दुःख फार काळ नाही. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त असं म्हटलं पाहिजे, बाई तुझे तर 100 पडले, परवा माझे 500 हरवले. हिला इतकं बरं वाटतंय ना, आपले तर 100 गेले, तिचे 500 गेले. आपलं दुःखही आपलं नाही आणि आपलं सुखही आपलं नाही. आपल्याला सगळ्यांना आनंदी राहायचंय का? एकालाच राहायचंय, बाकीच्यांचं काय? सगळ्यांना आनंदी राहायचंय? ओके, मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? राहणं खूप सोपं आहे. आपली गडबड कुठे आहे माहितीये का? आपल्याला आनंदी राहायचं नाहीये, आपण आनंदी आहोत हे जगाला कळलं पाहिजे, याच्यासाठी सगळी धडपड आहे. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं जाऊन काहीच बघत नाहीत. त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढताय स्टेटसला ठेवताय, फोटो काढताय स्टेटसला ठेवताय. साहेब, त्याला बघण्यात इंटरेस्ट नाहीये. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे, यात त्याला जास्त इंटरेस्ट आहे. बरं, स्टेटस ठेवणं काही चुकीचं नाही, मोबाईल आहे ठेवलं पाहिजे, पण खरं दुःख कधी माहित आहे? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलंय त्यानं जर बघितलं नाही ना, अण्णा एवढं दुःख होतंय, असं वाटतंय सगळ्या ट्रिपचे पैसे व्हायला गेले. तर ती आनंद कधीच विकत घेता येणार नाही. तो आपल्या आत आहे आणि आपल्याला तो शोधावा लागेल. तो शोधता येईल का? आनंदाच्या वाटांनी जर जायचं असेल तर आपल्यामध्ये असणारा अहंकार आपल्याला थोडा तरी बाजूला सोडून देता येईल का? ज्या लोभापायी आम्ही आमच्या जगण्यातल्या आनंदाच्या वाटा विसरून गेलो, तो लोभ आम्हाला सोडता येईल का? द्वेष, मत्सर आम्हाला सोडता येईल का? आमच्या दुःखाचं कारण काय माहितीये का? कमालीचा अहंकार. बरं, आपलं आयुष्य इतकं क्षणभंगूर आहे, आपल्याला माहितही नाही की आपण किती जगणार आहोत, पण आम्ही अशा आविर्भावात जगत असतो की जसं अमरत्व घेऊन आलो. आणि मग हा जो अहंकार आहे तोच आमच्या दुःखाचं कारण ठरतो. मला सांगा, आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. किती एकर जमीन आहे, किती गुंठे आहेत, तुम्हालाही सगळं माहित आहे. आपल्याकडे किती तोळे आहेत, किती ग्रॅम आहेत, किती मनी आहेत, आपल्याकडे किती संपत्ती आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. पण आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे कुणाला माहित आहे का? कुणी सांगेल माझ्याकडे अजून 10 वर्ष आहेत, माझ्याकडे अजून 50 वर्ष आहेत. जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो. 9 महिने आधी कळतं कोणतर जन्माला येणार आहे, पण आपण जाणार आहोत याचे संकेत भगवंत 9 मिनिट पण आधी देत नाही. आणि समजा जर आपल्याला 9 महिने आधीच पत्र आलं असतं, तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असती हो. देव किती सुंदर वागलाय, जन्माला येण्याचे संकेत देतो पण जाण्याचे संकेत मात्र देत नाही. एका स्मशानभूमीवरती एक सुंदर वाक्य लिहिलेलं होतं. तिथे लिहिलेलं होतं, मेरी मंजिल बस यही तक थी, मैंने आते आते जिंदगी गुजारली. आपल्या सगळ्यांना तिथंच जायचंय, पण तिथं जाईपर्यंतचा जो प्रवास आहे ना, आपल्या आपल्या मस्तीत, आपल्या आपल्या धुंदीत आयुष्य क्षणभंगूर आहे. आयुष्यातल्या क्षणाक्षणाचा आनंद घेऊयात, या मानसिकतेत आपल्याला जगता आला पाहिजे.
ती मानसिकता आपली असली पाहिजे. टीप कागदासारखे आनंदाचे क्षण असे टिपून घेता आले पाहिजेत. त्या क्षणांचा आनंद घेता आला पाहिजे. तुकोबा जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं, तुकोबा काय मिळवलं तुम्ही तुमच्या आयुष्यात? गाथा लिहिली, ग्रंथ, अभंग, काय काय मिळालं काय? तुकोबा म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही, पण आम्ही जे जगलो, आमच्या मस्तीत जगलो आणि आम्हाला त्याचं कौतुक वाटतंय. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. तुकोबा सांगतात की आम्ही फक्त सांगायला जन्माला आलेलो नाही आहोत. ऋषी मुनींनी, साधू संतांनी जे सांगितलं ते वर्तनात सुद्धा असू शकतं, ते दाखवून देण्यासाठी आमचा जन्म आहे. लक्षात घ्या, केवळ सांगून जर माणसं सुधरत असती तर मग काय बोलायचं. मी साहेब असंच वडिलांना एक दिवशी म्हटलं की किती दिवस भाषणं करायची, किती भाषणं, किती प्रवचनं, किती कीर्तनकार, किती लोक प्रबोधनाचं काम करतात आणि बदल तर काहीच होत नाही, समाज बदलत नाही. म्हणजे वडील काय म्हटले माहितीये, माझ्या वडिलांनी मला सांगितलं की बाबा रे, तू बोलून बोलून जग बदलेल असा विचार काय तू करू नको. म्हटलं मग? म्हटले बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना तरी माझ्या दृष्टीने ते फार मोठं काम झालं. तुला जरी एकट्याला वाटलं की आपण बोलतो तसं वागलं पाहिजे तरी सुद्धा ते परिवर्तन आहे. आणि म्हणून केवळ सांगून परिवर्तन होणार नाही. आपण जसं सांगू तसं येणारी पिढी वागेल असं नाहीये. आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागणार. आदर्श हे केवळ सांगून नाही निर्माण करता येत, ते आमच्या वागण्या बोलण्यातनं निर्माण करता येतील का? मला वाटतं त्यासाठी प्रयत्न करावे लागेल. आणि म्हणून अहंकार सोडा, आम्ही कुणीच नाही आहोत या भावनेनं जगा. आयुष्य क्षणभंगूर आहे हा विचार आपल्या मनात असू द्या. पहा जगण्याच्या वाटा कशा उजळून जातात. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, आणि अहंकार आला, तुका म्हणे वाया गेला. तुकाराम महाराजांनी इतकं गोड सांगितलं, तुम्हाला अहंकार झाला की समजायचं तुम्ही वाया गेलात, आणि तुमच्यातला अहंकार गेला की तुम्ही समजावं तुम्ही आता थेट देव झाला. इतकं सुंदर स्पष्टीकरण तुकोबा करतात. आम्हाला नको नको त्या गोष्टींचा अहंकार आहे. इथे अनेक सत्ताधीश आले आणि गेले, अनेक श्रीमंत आले आणि गेले, अनेक ताकदवर आले आणि गेले, त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहासात नाही असे कितीतरी आले आणि गेले. आपण कोण आहोत? आम्ही कुणीच नाही आहोत हा भाव जर आमच्या मनात आला ना, पहा आनंदाच्या वाटा सापडायला लागतात. आम्ही कुणीच नाही आहोत. एक राजाचा दरबार होता. त्या राजाच्या दरबारामध्ये असे, राजाच्या दरबारात जर तुम्हाला जायचं असेल तर अगोदर परवानगी घ्यावी लागते. असं थेट राजाला भेटायला जाता येत नाही. बाहेर 2 शिपाई उभे होते. हा एक जण आला थेट दरबारात जायला निघाला. त्या शिपाईंनी अडवलं, म्हटले बाबा रे, तू असा थेट राजाला भेटायला चाललाय, तू कोण आहे? तू राजाचा कुणी सेवक आहेस? मला राजाचा सेवक? मैं उससे बढ़कर हूं. त्या बाकीच्यांनी विचारलं, क्या तुम इस राज में सैनिक हो? सैनिक? मैं उससे बढ़कर हूं. क्या तुम सरदार हो? उससे भी बढ़कर हूं. क्या तुम राजा के प्रधान हो? उससे भी बढ़कर हूं. तो प्रधान से बढ़कर? क्या तुम राजा हो? मतलब मैं राजा से भी बढ़कर हूं. राजा से बढ़कर? क्या तुम राजा के कोई गुरु हो? मतलब मैं राजा के गुरु से भी बढ़कर हूं. गुरु से बढ़कर? क्या तुम भगवान हो? तो मैं भगवान से भी बढ़कर हूं. तो अरे भगवान से बढ़कर तू कुछ भी नहीं. मतलब हाँ वही हूं मैं, कुछ भी नहीं. हे कुछ भी नाही आहे ना, हे फार मजेशीर आहे. आपल्याला उगाच मस्ती असते, मी अमुक आहे, मी तमुक आहे. कुछ भी नाही. हे जगता आलं ना मग जगण्याचा आनंद घेता येतो. रावणाकडे सगळं होतं, प्रचंड विद्वान होता साहेब. रावण काय कमी विद्वान नव्हता, महादेवाचा भक्त होता. पण केवळ आणि केवळ अहंकार आडवा आला. इतका अहंकार, रावणाला वाटलं होतं महादेव तिकडे कैलास पर्वतावरती आहेत आणि तिथं कैलास पर्वतावर राहण्यापेक्षा महादेवालाच लंकेत घेऊन येतो म्हटलं. आणि कैलास पर्वत उचलायचा प्रयत्न केला. अरे जगाचा बाप महादेव, त्याला उचलून लंकेत घेऊन जायला निघाला होता. कैलास पर्वत उचलला आणि पर्वताच्या खाली हात अडकले. काही केल्यानं हात निघेनात.
महादेवाचा धावा करावा लागला आणि मग महादेव धावून आले. आणि बाबा रे, एवढी ताकद तुझी नाहीये, शंकराचा भक्त आहे, पण अहंकार इतका कमालीचा, केवळ आणि केवळ अहंकारामुळे रावण गेला. सीतेचा मोह टाळता आला नाही म्हणून रावणाला मरावं लागलं. नाहीतर पुलस्ती मुनींचा नातू आहे रावण. ज्ञानोबा सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो, आणि पुढे इतकं गोड बोलले ज्ञानोबा, तया सत्कर्मिरती वाढो. ते सांगतात, जे वाईट आहे, जे खल आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांची वाईट बुद्धी सांडो. आणि पुढे काय म्हटले, तया सत्कर्मिरती वाढो. वाढो कधी म्हणतो, जेव्हा रोप छोट असेल तेव्हा वाढो म्हटलं जातं, आणि रोप नसेल तेव्हा रुजो म्हटलं जातं. ज्ञानोबा रुजो म्हणू शकले असते, तया सत्कर्मिरती रुजो. पण ज्ञानोबा म्हणतात, वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती असेल, आणि म्हणून ते म्हणतात, तया सत्कर्मिरती वाढो. रावणामध्ये अनेक दुर्गुण असतील, पण 2-5 सद्गुणही होते. पण केवळ आणि केवळ अहंकार आणि लोभ या दुर्गुणांना त्याला टाळता आलं नाही, सोडता आलं नाही, आणि म्हणून वाया गेला. जिथे भगवान राम जेव्हा युद्धाला सुरू करणार, त्यावेळेस भगवान रामानं रामेश्वराची स्थापना केलेली आहे. रामेश्वर, राम ज्याला ईश्वर मानतो ते रामेश्वर, किंवा ईश्वर ज्याची पूजा करतात म्हणून रामेश्वर. आणि जेव्हा पूजेचा संकल्प करायचा होता, विजयाचा संकल्प करायचा होता, विजयाच्या संकल्पाची पूजा करायची होती, त्यावेळेला प्रभू रामानं जांबुवंतजींना विचारलं, मला विजयी संकल्पाची पूजा करायची आहे, आणि मला असा एखादा पुरोहित हवाय जो वैष्णवही असेल आणि शैवही असेल, जो विष्णूचीही पूजा करतो, शिवाचीही आराधना करतो, असा कोणी पुरोहित मला मिळेल का? आणि मग जांबुवंतजी म्हटले, प्रभू या इथं अरण्यामध्ये असा पुरोहित आणायचा कुठून? तुम्हाला अशी पूजा करायला अपेक्षित असणारा एकच पुरोहित आहे, जो विद्वान आहे, पुलस्ती मुनींचा नातू आहे, आणि तो म्हणजे रावण. आता मला सांगा साहेब, विजयाचा संकल्प काय करायचा आहे? कुणावर विजय मिळवायचा आहे? रावणावर. विजय कुणावर मिळवायचा आहे? लंकेवर. आणि पूजा करायला कुणाला बोलवायचं? जांबुवंतजी म्हणतात, रावणाला. म्हणजे तुमचा नारळ फोडायला विरोधी पक्षातल्या नेत्याला बोलवायचं. जांबुवंतजी रावणाकडे गेले, जांबुवंतजीचं रावणानं स्वागत केलं. जांबुवंतजींनी रावणाला विचारलं, लंकेश, माझ्याकडे 2 यजमान आहेत, त्या यजमानांना एक संकल्प करायचा आहे, त्या संकल्पाची पूजा करण्यासाठी पुरोहित म्हणून तुम्ही याल का? रावणानं हसत हसत जांबुवंतजींना विचारलं, तुमच्याकडे जे यजमान आहेत ते राम आणि लक्ष्मण तर नाहीत? हो, तेच आहेत. त्यांना जो संकल्प करायचा आहे तो लंकेवर विजय मिळवण्याचा तर नाही? हो, तोच संकल्प आहे. त्यांना जो संकल्प करायचा आहे तो रावणावरती विजय मिळवण्याचा, रावणाचा पराजय करण्याचा तर नाही? हो, तोच संकल्प करायचा आहे. आणि हे ऐकूनही रावण हसत हसत म्हटला, जांबुवंतजी, मी पुरोहित म्हणून पूजेला यायला तयार आहे. हा रावण होता, पण या रावणाला सीतेचा मोह टाळता आला नाही. या रावणाला विभीषण सांगत होता की रामाला शरण जा, पण स्वतःतला अहंकार सोडता आला नाही, आणि परिणामतः रावणाला जावं लागलं. रामामध्ये प्रचंड औदार्य आहे, रामामध्ये विनम्रता आहे, रामाकडे चारित्र्य आहे, आणि म्हणून राम राम आहे. ज्या वेळेस विभीषणानं रावणाला सांगितलं की बाबा रे, तू रामाला शरण जा, रावण एवढा अहंकारी आहे, रावणानं त्या सभागृहामध्ये विभीषणाला लाथ मारली आणि लंकेतून हाकलून दिला. आणि रामाचं औदार्य बघा काय. ज्या वेळेस विभीषण असं लंकेकडनं येत होते, शेजारी असणाऱ्या हनुमंतरायाला विचारलं, ते कोण येतंय लंकेतनं? आता हनुमानाला सगळी लंका पाठ आहे, सगळ्या घरांवरून उड्या मारून झाल्या होत्या, आणि विभीषणानं तर मदत केली होती. प्रभू रामाला सांगितलं, हा विभीषण आहे आणि रावणाचा भाऊ आहे.
विभीषण समोर आला, रामाला असं विनम्र अभिवादन केलं आणि ओळख करून देताना विभीषण लपवत नाही मी कोण आहे. आपण जर एखाद्या नालायक माणूस जर आपल्या घरात असेल तर आपण त्याचं नातं सांगतो का लवकर? आपण म्हणतो नाही ते लांबचं आहे, हो जवळचं नाही आमच्या. आणि एखादा मोठा माणूस लांबचा असला, घरातले जवळचे, ओळख करून देताना विभीषण रावणाची ओळख लपवत नाही. तो सांगतो मी लंकेश दशानंद, रावणाचा भाऊ आहे. हनुमंतराय सांगतात की विभीषण साधू वृत्तीचा आहे आणि विभीषण शरण आल्याबरोबर राम त्याच दिवशी विभीषणाचा राज तिलक करतात आणि सांगतात ज्या दिवशी लंका घेईल त्या दिवशी विभीषण तू लंकेचा राजा असशील. काय औदार्य हो. एखादा म्हटला असता पूल बिल बांधायचा, एवढं लढायचं, एवढी लंका जिंकायची आणि रावणाच्या भावाला तिथं राजा करायचा. असं नाही, आपणच राजा थांबू म्हणला असता, अयोध्येकडे नंतर बघू. जिंकल्याबरोबर रामाने सांगितलं असतं सगळ्या लंकेत फ्लेक्स लावा. इकडे माझा जरा मोठ्या साईजचा फोटो टाका, बाकीचे छोटे लिंबू टिंबू 2-3 खाली. प्रभू राम आपला हार्दिक अभिनंदन, आपण लंकेवर विजय मिळवला. राम हे असलं काहीच करत नाही. ज्या दिवशी भेट झाली त्याच दिवशी विभीषणाचा राज तिलक होतो आणि सांगितलं जातं लंका तुझ्या स्वाधीन करेल. आणि आता गंमत बघा, संध्याकाळी हनुमंतराय रामाला विचारतात प्रभू एवढी गडबड का केली? पहिल्याच भेटीमध्ये तुम्ही विभीषणाला लंका देऊन टाकली का? तर विभीषण शरण आला. आणि मला सांगा, आज विभीषण शरण आला, त्याला तुम्ही लंका दिली आणि उद्या तुमच्या ताकदीचा अंदाज घेऊन जर रावण शरण आला तर मग तुम्ही काय विभीषणाला राजा बनवणार आणि त्या राज्यामध्ये रावणाला काय शिपाई बनवणार? रावण राजा आहे, विभीषणाला राज्य देणार आणि रावणाला काय करणार? याच्यावरती रामाचं वाक्य काय ते नीट ऐका. याच्यावरती प्रभू राम म्हणतात आज विभीषण शरण आला त्याला लंका दिली, उद्या जर रावण शरण आला ना त्याला अयोध्या देऊन टाकलं. काय काय औदार्य आहे, काय मनाचा मोठेपणा आहे. मला वाटतं यातला किंचितसा जरी मनाचा मोठेपणा आमच्याकडे आला ना सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. ज्ञानोबा उगाच म्हणत नाहीत जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात, ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. केवढा मनाचा मोठेपणा आहे हो. यातला किंचितसा तरी आमच्याकडे आला पाहिजे. आमचं असं आहे, आम्हाला काय नाही मिळालं तरी चालतंय पण शेजारच्याला मिळालं नाही पाहिजे. आमच्या गावात वाघ आलता साहेब, वाघ आला, सगळं गाव कडी लावून घरात बसलो होतं. एकच पठ्ठ्या असा चौकात जाऊन बसला होता. घरातले सगळे शोधित होते, रानात वनात हिरीव इकडं तिकडं उसात सगळीकडे बघितलं, पठ्ठ्या शेवटी चौकात सापडला. घरचे म्हणले अहो वाघ आलाय गावात आणि तुम्ही इथं चौकात येऊन बसलाय, वाघ तुम्हाला खाईन खाईन म्हणल्यावर हे म्हणतंय वाघानं मला खाल्लंच पाहिजे, वाघाने मला खावं म्हणून तर मी चौकात बसलोय. म्हणले का? म्हणले जेव्हा वाघ मला खाईन तेव्हा त्याच्या तोंडाला माणसाचं रक्त लागन आणि एकदा का त्याला माणसाची चटक लागली मग तर ते आमच्या भाऊकीला खाते का नाही म्हणले. काय मनाचा मोठेपणा आहे साहेब, कुठून येतं एवढं औदार्य? आपल्याला नाही मिळालं तरी चालतंय पण शेजारच्याच वाटोळ झालं कुठून येते ही भावना? जगाचं कल्याण. ज्या महादेवाच्या प्रांगणामध्ये आपण बसलेलो आहोत, अहो विष प्राशन केलं, स्वतः त्रास सहन केला, जगाचं कल्याण व्हावं याच्यासाठी स्वतः विष प्राशन करणाऱ्या महादेवाच्या दारात आपण उभे आहोत. जगाच्या कल्याणासाठी 2 पावलं आपल्याला चालता येऊ नयेत. मी म्हणत नाही तुमच्याकडे आहे ते सगळं वाटून द्या, पण आपल्या दारात जर बाग फुलून आली ना 2 फुलं इतरांना द्या. आपले सूर जुळून आले 2 गाणी इतरांसाठी गा. तुमच्या दारात आभाळ भरून आलं ओंजळभर पाणी इतरांना द्या. आणि तुमची उंची जर आभाळाला टेकली अशाच मानावर करून बघू नका, माना मोडून जातील. थोडस खाली झुका आणि जी माणसं मातीत मिसळतात त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडं तर वरती उचलून घेता येईल का? मला वाटतं तो भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. इतरांच्या मदतीसाठी आपले पाय धावले पाहिजेत, इतरांच्या मदतीसाठी आपले हात सरसावले पाहिजेत, कुणाचं तरी दुःख पाहून आपल्या डोळ्यात अश्रू तरळले पाहिजेत, कुणासाठी तरी आपण व्याकुळ झालं पाहिजे. जोपर्यंत आमच्या हृदयामध्ये ही व्याकुळता आहे, जोपर्यंत आमच्यामध्ये प्रेम शिल्लक आहे, जोपर्यंत आमच्या डोळ्यामध्ये संवेदनशीलता जिवंत आहे,
तोपर्यंतच आपण माणसं आहोत. ज्या दिवशी ही संवेदनशीलता संपली त्या दिवशी समजावं आता आपण माणूस राहिलेलो नाही आहोत, आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आपण माणसं आहोत. मला वाटतं ते माणूस पण आमच्यात जिवंत असलं पाहिजे, आमच्यातला हळवेपणा असला पाहिजे. एक काळ होता माणसं हळवी होती, माणसं प्रेमळ होती, एकमेकांसाठी धावून जाणं होतं, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं होतं आणि होतं ते मनापासून होतं. आता सगळ्या फॉर्मॅलिटी, केवळ औपचारिकता म्हणून आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला लागलो. आता कुणी कुणाशी बोलायला वेळ नाही, कुणाशी व्यक्त व्हायला वेळ नाही, सगळं औपचारिकतेपुरतं. एक काळ होता माणसं एकमेकांकडे मुक्कामी जायची. आता कोण कुणाकडे मुक्कामी जायच्या फंदात पडत नाही. आपल्यालाही कुणाकडे जायला वेळ नाही आणि आपण जर कुणाकडे गेलो तर त्यालाही आपला पाहुणचार करायला वेळ नाही. साहेब, आमच्या वडिलांची आत्या वगैरे आमच्याकडे मुक्कामी यायची. वडिलांची आत्या जर मुक्कामी आली तर सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. 2 दिवस जर आत्या थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली तर सगळं घर आत्याला सोडवायला एसटी स्टँडला जायचं. आत्या एसटीत बसली आणि खिडकीतून नुसता तिने हात केला आणि येते म्हटली तरी सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते, इतकी माणसं भावनिक होती. आज काय परिस्थिती आहे? आज लोक अंत्यविधीला जातात, तिकडे प्रेत जळत असतं आणि इकडे लोक मोबाईल मध्ये खेळत असतात. कधी उरकतंय कुणास ठाऊक. नात्यांमधलं प्रेम कुठे हरवत चाललंय? आता कितीतरी नातीच हरवत चालली आहेत. आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे मावशी आहे, ज्यांच्याकडे काका आहे. पुढच्या पिढीला ना मावशी ना काका. आता एकच मुलगा आहे, एकच मुलगी आहे. काळाची गरज आहे. आपल्याकडे म्हण होती, आई मरो आणि मावशी उरो. प्रेम होतं. लोक बापाकडे हट्ट करत नव्हती, तेवढा चुलत्याकडे करायची. बापाला म्हणायला घाबरायची, चुलत्याला हट्ट करायची, बाजारात जाताना हे घेऊन या ते घेऊन या. नात्यांमध्ये प्रेम होतं. आता मावशी आणि काका असणारी ही शेवटची पिढी आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांनी जपा, बोला. हे बघा, हे नऊवारीतल्या म्हाताऱ्या आहे, डोक्यावर पदर विदर, हे टोपीवाले, ही शेवटची पिढी. परत ही असली माणसं तुम्हाला औषधाला सुद्धा सापडायची नाही. संपली आता ही पिढी. ज्यांच्याकडे ही माणसं आहेत त्यांनी त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं या ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. ज्यांच्याकडे आहेत त्यांनी त्यांच्याशी बोला. घरातल्या म्हाताऱ्या माणसांना रोज तुम्ही 2-5 हजार रुपये नेऊन हातात टेकवावेत अशी अपेक्षा नसते. त्यांना अपेक्षा असते आमच्याशी बोलावं. तुम्ही पुरवलेल्या अन्नांची जेवढी त्याला गरज आहे ना, त्याही पेक्षा जास्त तुमच्याकडून त्यांना सन्मानाची अपेक्षा आहे. म्हाताऱ्या माणसांच्या खोलीमध्ये जेवणाचं ताट पोहोच करणं एवढीच आपली जबाबदारी नाहीये. 2 शब्द बोलणं, त्यांना सन्मान देणं, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. तुमचं माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई येतोपर्यंत. माहेरावरून सासरी येताना तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? 4 शेंगा घालून देईल, 4 वांगे घालून देईल, बाई भाजी तर घेऊन जा, बाई दूध तर घेऊन जा. तुमचं सासर कितीही श्रीमंत असू दे, पण माहेरावरून सासरी जाताना आई तुमची पिशवी रिकामी पाठवत नाही. हे प्रेम आहे आईचं. बहिणाबाई असं जात्यावरती दळत बसल्या होत्या. रस्त्याने एक वाटसरू चाललेला होता. त्या वाटसरूला म्हटल्या, ये बाबा 2 घास जेवून जा, जेवणाची वेळ झाली. वाटसरू तिथे जेवायला थांबला. बहिणाबाई त्याला संसारातलं दुःख सांगत होत्या आणि ते संसारातलं दुःख ऐकल्यानंतर वाटसरू म्हटलं, अगं आई, एवढं दुःख आहे तुझ्या आयुष्यात, मग तू इथं नांदते का, इथं राहते का? बहिणाबाई म्हटल्या, लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते. माझी पोरगी जर माहेरी आली तर तिला माहेर पाहिजे, म्हणून इथं कितीही दुःख असलं तरी मी इथं नांदते. खास पोरीच्या माहेरासाठी मी इथं नांदते. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर, सांगा बरं? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणारी या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचा बाप आहे. आजही तुम्ही माहेरी जा, आई दारात पळत येते,
भाकरीचा तुकडा वळून टाकेल, पाणी वळून टाकेल, पटकन जवळ घेईल, गालावरून हात फिरवेल. त्या स्पर्शात मजा आहे हो. आईनं जवळ घेऊन गालावर ओठ लावणं, या स्पर्शातही काय मजा आहे. जगातला सगळ्यात परिचित स्पर्श जर कोणता असेल, आपल्या आईचा आणि आपला आहे. 9 महिने आपण तिच्या पोटात होतो. जग तर नंतर ओळखायला लागलो हो, पण जगापेक्षा जास्त जर आपल्याला कोण ओळखत असेल 9 महिने, तर ती आई ओळखते. आईच्या आणि लेकराच्या स्पर्शात ती मजा. आईनं नुसतं जवळ घेतलं आणि गालावर ओठ लावले तरी बरं वाटतं. आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइंग किस द्यायला लागल्या. चलो बाबा, त्या पोरांसोबत आमचा स्पर्श सुद्धा उरला नाही. आणि पोरींनो, जेवढं प्रेम तुमच्या आईचं तुमच्यावर आहे, त्याच्यापेक्षा थोडं जास्त प्रेम बापाचं तुमच्यावर असतं. आणि पोरीचं जेवढं आईवर प्रेम आहे ना, त्याच्यात थोडं तर जास्त प्रेम पोरीचं तिच्या बापावर असतं. बाप पोराचे हट्ट पुरवत नाही लवकर. पोरानं जर काही सांगितलं तर वडील म्हणतात, बाबा थांब जरा 2 दिवस बघतो. पोरीनं काही मागायला उशीर, बापाला असं होतंय मी कधी त्या पोरीला नेऊन दिला नाही. बापाला माहित असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे बापानं ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी ताई तुम्ही जन्माला आलात ना, त्याच दिवशी बापाच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक तुमचं शिक्षण आणि दुसरं तुमचं लग्न. 1 रुपया बाप बाजूला काढून ठेवतो. पुरीच्या लग्नात तर त्याची ऐपत नसते तरी खर्च करताय. मित्रांना सांगतो, जाऊ द्या हो, पैसे कमवल, पण पुरीचं कल्याण झालं, काय करू आणि काय नाही असं विचार बापाच्या मनात असतो. स्वतः तुटलेली चप्पल घालल, पण पोरीला मात्र चांगले शूज आणून देईल. स्वतः फाटलेलं बनियन घालल, पण पोरीला कॉलेजला जायला नवीन कपडे आणून देईल. स्वतः बाप सायकलवर कामाला जाईल, पण पोरीला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरल. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटा बिटा घालून मिरवत असतो. उंच असते त्याची मान. कन्यादान झालं ना, मग मान खाली घालतो, जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली, जावाय बापू सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो, तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली गेली नाही पाहिजे, असं वागायचं पोरांना. आपल्या बापाला आपल्याकडे बघून असा हेवा वाटला पाहिजे. ही नाती परत नाहीत. नात्यांमधली गंमत आहे, नात्यांमधला आदर आहे, नात्यांमधलं प्रेम आहे. खरं तर या नात्यांमध्ये आपलं जगणं सुंदर होणार आहे, आणि आपण ते जगणं सुंदर करण्यासाठी वस्तू गोळा करत राहिलो आणि नाती दूर जात राहिली. भगवान कृष्ण करंगळीवरती गोवर्धन उचलतात, आणि गोवर्धन करंगळीवरती उचलणारा कृष्ण बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो. आता ज्याला करंगळीवर गोवर्धन उचलता येतो त्यानं बासरी तर अशी गरगर फिरवली असते हो. सुदर्शन चक्र पेलवण्याची ताकद ज्याच्या मनगटात आहे, तो बासरी अशी घट्ट पकडतो. कारण काय माहितीये? कारण कृष्णाला ठाऊक आहे, पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं. आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले. परवा एक जण मला म्हटला, 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही. म्हटलं काय पराक्रम आहे? 10 वर्ष झाले बहिणीचं तोंड बघितलं नाही. कुणाला सांगता? ती गेल्यावर तुम्ही साडी चोळी घेऊन जाल. शेवटची साडी चोळी भावाची असते म्हणे. तिला कळतं का भाऊ आलाय, रडतोय, साडी घेऊन आलाय? माणसं गेल्यानंतर संवाद नाही, सहवास नाही, स्पर्श नाही. जिवंत आहे तोपर्यंत बोला. तुम्ही दिलेली मांडी कळत नाही, तुम्ही घातलेला वारा कळत नाही. माणूस गेल्यानंतर त्याला चितेचा दाहही कळत नाही आणि तुम्ही घातलेल्या वाऱ्यातली शीतलताही समजत नाही. जिवंतपणी त्याला दाह होणार नाही असं बोला. जिवंतपणी त्याला आपला हेवा वाटेल असे शब्द त्याच्यासोबत कधीतरी आपल्या संवादातून यावेत, याची काळजी घ्या. चांगलं बोला. चांगलं बोलायला काय पैसे लागतात का? कुणी चांगलं काम करत असेल तर कौतुक करा, चुकत असेल तर त्याच्या चुका कानात सांगा. आपण उलट करतो. चुका ह्या 4 चौघात सांगतो आणि कौतुक एकांतात करतो. कौतुक हे 4 चौघात करायचं असतं आणि चुका ह्या एकांतात कानात सांगायच्या असतात. तुम्ही घरी करून बघा. पोरग कितीही बावळट असेल, पाहुणे आल्यानंतर कधीच त्याला नावं ठेवायची नाही. पाहुण्याच्या देखत म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना,
दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा. आणि तुम्ही पाहुण्याच्या पुढे म्हणून बघा दादा बावळट आहे. दादा बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी ओततंय, लेसला लेस बांधतंय. तुमची इज्जत घालवायची एक संधी मग दादा सोडत नाही. कौतुक हे चार चौघात करायचं असतं. आपण उलट करत आलो. चांगलं बोला. ज्ञानोबांनी सांगितलं कसं बोलावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय ज्ञानोबांच्या भाषेतला गोडवा आहे. ज्ञानोबांना उगाच आई म्हणत नाहीत. ज्ञानोबा आईची भाषा बोलतात. आई उकाराची भाषा बोलते. जग तुम्हाला बाळासाहेब म्हणाल, आई बाळू म्हणते. जग तुम्हाला गणेशराव म्हणाल, आई घरी गेल्यावर गणू म्हणते. आई उकाराची भाषा बोलते. ती उकाराची भाषा ज्ञानोबा बोलतात. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू. साहेब, अवगुण या शब्दाला अवगुणू म्हणावं याच्यापेक्षा काय प्रेम आहे. ज्ञानोबा उकाराची भाषा बोलतात. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रम, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. ही आईची भाषा ज्ञानोबा बोलले. म्हणून ज्ञानोबांना माऊली म्हटलं गेलं, आई म्हटलं गेलं. आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही. ते निवळ जर तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत असतं तर 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. ज्ञानोबांच्या मनात तो भाव आहे, ती भावना आहे, ती व्याकुळता आहे, ती संवेदनशीलता आहे, ते प्रेम आहे, ते वात्सल्य आहे. आणि म्हणून ज्ञानोबांना माऊली म्हटलं गेलं. ज्ञानोबांनी सांगितलं कसं बोलावं. साच आणि मवाळ, मितुले. आणि आई चहा घेऊन गेली का पाहुणा बोलायचा, विचारायचा पाऊस आहे का, पाणी आहे का, गणेश कितवीला, कावेरी कितवीला. पाहुण्याला बोलायला वेळ होता. आता आई चहा घेऊन गेली, पाहुणा असलं काहीच विचारत नाही. ते आल्याबरोबर विचारतंय तुमच्याकडे छोट्या पिनचा चार्जर आहे का. ते अस्वस्थ आहे. आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय. त्याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. इतका पोरांचा स्क्रीन टाइम मोबाईलवरचा वाढलाय. आम्ही जर मैदानावरती खेळायला गेलो तर आई काठी घेऊन मागे यायची आणि सांगायची बाद झालं खेळायचं, चला आता अभ्यासाला बसा. आता कंटिन्यू पोरं मोबाईल मध्ये आहेत. मैदानं सुद्धा ओस पडली. आता आईला पोराच्या मागे काठी घेऊन पळावं लागतंय. ते मोबाईल ठेव, चल जरा मैदानावर, 4 उड्या मी मारते, तू 2 तर मार. साधनांनी जगणं सोपं होईल पण सुखी होईलच असं नाही. आणि म्हणून काय करायचं ते ठरवा. चांगलं बोला, चांगलं वागा. नको त्या गोष्टींमध्ये व्यर्थ कुणाची निंदा करण्यात वेळ वाया घालू नका. तुमच्याकडे वेळ आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवमा. तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी वेळ वाया घालू नका. आम्हाला कुणाच्या तरी पाठीमागे निंदा नालस्ती करण्यात फार कौतुक वाटतं. नका वेळ घालू. चांगलं काम करण्यात, नवीन काहीतरी शिका, नवीन कौशल्य आत्मसात करा, काहीतरी कला आत्मसात करा. हे जीवन परत नाही. गाण्याची आवड आहे, गाणं शिका, एखादं वाद्य शिका, चांगली पुस्तकं वाचा, चांगले चित्रपट बघा, चांगली नाटकं बघा, चांगल्या माणसांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा. आम्ही नको त्या ठिकाणी बडबड करण्यात वेळ वाया घालवतो. एक तुम्हाला किस्सा सांगतो. महाराज असे रस्त्याने चाललेले होते आणि दारात त्या बाईला वाटलं की जेवणाची वेळ झाली आहे, महाराजांना जेवून जा म्हणावं. जेवायला घरात बोलवलं, चटणी भाकरी काहीतरी जेवायला वाढली आणि तिला वाटलं की काहीतरी गोडधोड जेवू घालावं. म्हणून शेजारच्या बाईकडे गेली आणि म्हटली काहीतरी गोडधोड असेल तर दे. शेजारच्या बाईनं तिला एक वाटी भरून खीर दिली. खीर घेऊन आली, महाराजांना दिली. आतापर्यंत महाराज चटणी भाकर आनंदाने खात होते. खीर घेतली आणि खीर घेतल्याबरोबर महाराज मरून पडले. आणि मग हे सगळं प्रकरण गावात कळालं. शेजारच्या गल्लीतल्या 2 बायका गप्पा मारत होत्या. म्हटल्या महाराज चांगले रस्त्याने चालले होते, हिनं प्लॅनिंग करून महाराजांना इथं बोलवलं. ती म्हणली एकटीनं नाही, शेजारचीचा पण डाव आहे, दोघींनी मिळून मारलं म्हणे महाराजांना. आता हे प्रकरण वरती गेलं. चित्रगुप्तानं सांगितलं इन्व्हेस्टिगेशन करा, नेमकं काय झालं. आणि तपास यंत्रणा तुमच्याकडे आली. आणि मग तपासामध्ये लक्षात आलं की ज्या वेळेस ती बाई शेजारच्या बाईकडनं खीर घेऊन येत होती त्यावेळेस वरतून एक घार चालली होती. घारीच्या तोंडामध्ये साप होता. त्या सापाचं विष त्या वाटीमध्ये पडलं
आणि म्हणून ती खीर घेतल्यानंतर महाराज गेले. मग चित्रगुप्तानं यमाला विचारलं, आता हे पाप कुणाच्या डोक्यावर टाकायचं? यम म्हटला, जिनं जेवायला बोलवलं तिच्या नावावर टाक. म्हणले, अहो तिची काय चूक? म्हणले, मग जिनं खीर दिली तिच्या नावावर टाका. म्हणजे तिनं बिचारीने तर खीर दिली, तिचे काय? म्हणजे मग घारीच्या नावावर टाका, जी नेमकी त्या वेळेला चालली होती. म्हणजे आता ती तर तिचं भक्ष्य घेऊन चालली होती. मग सापाच्या नावावर टाका, अरे ते तर त्याचे प्राण वर. अरे म्हणले, मग टाकायचं कुणाच्या नावावर हे पाप? ते म्हणले, त्या दोघींच्या नावावर टाका. त्या नाही का गप्पा मारत होत्या, दोघींनी मिळून बोलवलं. काय गरज आहे का? व्यर्थ नको त्या विषयामध्ये. व्यर्थ बडबड करण्यात आयुष्य वाया घालू नका. चांगलं बोला, कौतुक करा, संवाद साधा, व्यक्त व्हा. आम्ही व्यक्त पण होत नाही. किती दिवस झाले आपण आपल्या आई सोबत मन मोकळं बोललेलं नाहीत? मला सांगा, किती दिवस झाले आपल्या वडिलांसोबत स्पर्श नाहीये? सांगा, काय लागतो आई वडिलांसोबत स्पर्श असायला? घरातून बाहेर पडलात ना, आईच्या पायावर डोकं ठेवा. आई असं काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागू दे. बापाच्या पायाला हात लावा, नंतर स्पर्श नाहीत. जिवंत आहे तोपर्यंत स्पर्श आहे. बापाच्या पायाला हात लावा, बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा. बघा, आई वडील गावाकडे असतील, आपण शहरात असू, कामाच्या निमित्तानं जावं लागतं. कामाच्या निमित्तानं आपल्याला नोकरीसाठी बाहेर राहावं लागतं. पण आता सुविधा आहेत, बोलणं होऊ शकतं, संवाद होऊ शकतो. कधी कधी आई आपल्याला फोन करते. आईच्या रोजच्या बोलण्याकडे आपलं लक्ष नसेल, पण एक वाक्य मात्र कानात प्राण आणून ऐका. कधीतरी आपली आई आपल्याला बोलता बोलता म्हणते, बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला. ज्या दिवशी आई असं म्हणेल की आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा हातातली कामं बाजूला ठेवा आणि भेटून घ्या. नंतर भेट नाही, नंतर स्पर्श नाही, नंतर संवाद नाही, व्यक्त व्हा. माणसं आहेत तोपर्यंतच बोलता येतं, मग वाटतं बोलायचं राहून गेलं. परवा मी वाचत होतो, मला वाटतं सुधा मूर्तींचाच तो किस्सा होता. त्यांनी लिहिलं होतं की मी ज्या घरात रेंटनं राहायचे त्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं. त्या प्राजक्ताच्या झाडाची फांदी अशी खिडकीपाशी आलेली होती. त्या फांदीवरून मी अलगद असा हात फिरवायचे. त्या झाडाला माझ्या स्पर्शाची आता सवय होऊन गेली होती. मी त्याच्याशी बोलायचे, गप्पा मारायचे. मी माझ्या मनातलं सगळं त्या झाडाला सांगायचे. आता ते झाडही माझ्याशी संवाद साधायला लागलं होतं, तेही माझ्या बोलण्याला आता प्रतिसाद द्यायला लागलं होतं. मी आनंदानं काही सांगायला लागले की पानांची सळसळ व्हायची, कधीतरी प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायचा, आणि तेही आता माझ्यासोबत व्यक्त व्हायला शिकलो होतो. शेवटी ते घर रेंटचं होतं, सोडून जावं लागणार होतं. 2 दिवसात घर सोडायचं म्हणून मी झाडाला सांगायला म्हणून गेले. मन घट्ट केलं आणि त्याला सांगितलं, राजा रे, आता आपली भेट होणार नाही. 2 दिवसांनी आम्ही हे घर सोडतोय. 2 दिवसांनी आम्ही हे घर सोडतोय आणि आता आपली भेट होईल की नाही मला ठाऊक नाही. असं ऐकल्याबरोबर पानांची सळसळ थांबली. पुढचे 2 दिवस ते झाडही असं उदास होतं. ना पानांची सळसळ ऐकायला आली, ना प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला. शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवशी आम्हाला ते घर सोडून जायचं होतं. सगळं सामान गाडीमध्ये भरलं. आता मलाही गाडीत बसून निघायचं, पण मला वाटलं शेवटचं त्या झाडाला भेटावं. शेवटची भेट म्हणून मी त्या झाडाला भेटायला गेले. मी कडकडून मिठी मारली आणि रडून घेतलं जेवढं रडता येईल. 2-4 मिनिट मी रडत होते. माझं रडून झालं. मी डोळे उघडले, गच्च झालेले डोळे उघडले आणि पाहते तर काय, माझ्या बाजूला प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. पुन्हा पानांची सळसळ सुरू झाली होती. जणू ते झाड आता मला निरोप देत होते. मी तिथून निघून गेले. काही दिवसांनी परत गावात आले आणि कुणाला तर विचारलं, त्या आमच्या घरा शेजारचं प्राजक्ताचं झाड अजून आहे का? कुणीतरी म्हटलं, झाड तसंच आहे, फक्त खिडकीपाशी आलेली फांदी मात्र सुकून गेली. स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहेत. ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली. स्पर्शासाठी तुमच्याकडे माणसं आहेत तोपर्यंत त्या नात्यांना जपा. नंतर स्पर्श नाहीत, नंतर संवाद नाहीत. आणि म्हणून व्यक्त व्हायला शिका, बोलायला शिका. ज्याचं चुकलं त्यानं माफी मागावी, कुणीतरी मोठ्या मनानं माफ करून टाकावं. आणि श्वास संपायच्या आत विषय संपवता येतील का, मला वाटतं याची काळजी घ्यावी.
ही काळजी जर आम्हाला घेता आली तर जगणं सुंदर होऊन जाईल. अहंकार सोडा, चांगलं बोलायला शिका, एकमेकांचं कौतुक करा. आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देता येईल का, हा विचार, हा भाव कायम तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. आतापर्यंत जे जे झालं ते शब्दांमुळे झालंय. शब्दांमुळे जंगल, शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल, शब्दांचं जंगल जागृत राहावं. जिभेवरी ताबा सर्व सुखदाता, पाणी नानी वाणी नासू नये. तुकाराम महाराज तर म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. शब्द हे शस्त्र आहेत, जपून वापरा. दुर्योधन मय सभेतनं चाललेला होता. पाणी का जमीन त्याला कळलं नाही. पाय घसरला, खाली पडला आणि वरतून बघणारी द्रौपदी हसली आणि काय म्हटली, अंधे का पूत अंधा. द्रौपदी जर खाली आली असती आणि दुर्योधनाला जर विचारलं असतं, बाबा तुला लागलं तर नाही ना, थोडं बस बरं मी पाणी घेऊन येते, तर महाभारत झालं नसतं. अंधे का पूत अंधा हे शब्द द्रौपदीच्या मुखातून बाहेर पडले. ते शब्द दुर्योधनाच्या आशे काही वर्मी लागले. आयुष्यभर त्यानं ते लक्षात ठेवले. आणि ज्या वेळेस शकुनी मामा सोंगट्या टाकत गेले, धर्मराजा हरत गेला. धर्मराजानं सगळं राज्य गमवलं, स्वतःचे भाऊ डावावरती लावले, त्यांना गमवलं. शेवटी डावावर लावायला काहीच उरलं नाही. द्रौपदीला डावावरती लावलं, द्रौपदीलाही गमवलं. आणि त्या सभागृहामध्ये दुर्योधनाला शब्द आठवले, अंधे का पूत अंधा. दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, जा द्रौपदीच्या केसाला पकडून फरफटत सभागृहामध्ये घेऊन ये. वहिनी आई समान असते, पण क्रोधावरती नियंत्रण ठेवता आलं नाही. दुःशासनानं केसाला पकडलं आणि द्रौपदीला सभागृहात घेऊन आला. त्या सभागृहामध्ये अनेक जण होते. भीष्म पितामह होते, गुरु द्रोणाचार्य होते, जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी तिचा नवरा अर्जुन समोर होता, जगातला सगळ्यात श्रेष्ठ गदाधारी दुर्योधन समोर उभा होता. कोणी मदतीला धावून आलं नाही. द्रौपदीनं कृष्णाची करंगळी कापली तर त्याला चिंधी गुंडाळली. त्या चिंधीच्या बदलात कृष्णाला धावून यावं लागलं, वस्त्र पुरवावी लागली. आणि त्या सभागृहामध्ये द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, दुर्योधना, ज्या मांडीवरती बसायला तुम्हाला बोलवत होता त्याच मांडीवरती गदेचे घाव होतील आणि तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल. दुःशासनाच्या केसांना पकडून तुम्हाला सभागृहात फरफटत घेऊन आला, तुझ्या रक्तानं केस धुईल, तोपर्यंत केस सुद्धा बांधणार नाही. द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, त्या शब्दांसाठी महाभारत झाले. जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडले, शंख फुंकले गेले, रक्ताचे पाठ वाहिले, मृत्यूचा तांडव समोर उभा राहिला, केवळ आणि केवळ शब्दांमुळे. शब्द हे शस्त्र आहेत, ती आपण जपून वापरली पाहिजेत. चांगलं बोला, चांगलं वागा. आपल्या वागण्यात येणाऱ्या पिढीच्या समोर आदर्श निर्माण करता येतील का, याचा प्रयत्न करा. आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी आपण समाजाचं, निसर्गाचं देणं लागतो, हा भाव कायम आपल्या मनामध्ये असला पाहिजे. निसर्गाच्या प्रती, समाजाच्या प्रती कृतज्ञता आपल्या मनात असली पाहिजे. आपल्याकडे जे आहे ते सगळं आपल्या मालकीचं नाही. मुळात आपण मालकच नाही होत साहेब. माईक सिस्टीम खूप चांगली, मला घरी घेऊन जाता येईल का? हा तर म्हण, नाही तर नाही तर. अशी मान हलवल्यावर मी काय समजायचं? आज मी बोलतोय या माईकवर, उद्या दुसरं कोणतर बोलल, परवा तिसरं कोणतर बोलल, काल आणखी कुणीतरी बोललं असेल. आम्ही कुणीच या माईकचे मालक नाही. तुम्ही ज्या खुर्च्यांवर बसलात घरी घेऊन जाणार आहात का? कोण नेऊन देतो तुम्हाला, तुम्ही ठरवलं तर? आता 5 मिनिट तुम्ही त्या खुर्च्यांवरती बसाल, उद्या दुसरं कुणीतरी येऊन बसेल. आपण कुणीच मालक नाही होत, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि निघून जायचं. आपण या मंदिराचा इतिहास सांगताना सांगितलं, 750, 800, 900 वर्षांपूर्वीचं मंदिर आहे. बांधणारे आज आहेत का? आज सेवेची संधी तुम्हाला मिळाली, उद्या दुसरं कुणीतरी करेल, परवा आणखी कुणीतरी पुढच्या पिढ्या असतील. आपण मालक नाही आहोत, आपण कायमस्वरूपी इथं नाही आहोत. आपलं आयुष्य खूप क्षणभंगूर आहे. श्वास थांबला का लोक म्हणतात उचला, घाई करा. श्वास थांबला का सगळं संपून जातं. म्हणून जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत जगण्याचा आनंद घेता येईल का? तोपर्यंत आपल्याला आपल्या आपल्या मस्तीत, आपल्या धुंदीत जगता येईल का? मला वाटतं ते ठरवून घ्या. आणि पुन्हा पुन्हा सांगतो, आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देण्याची दानत आपल्या हातात असायला हवी. भगवंतानं आपल्याला 2 हात दिले. एक हात जर घेण्यासाठी दिला असेल तर दुसरा हात देण्यासाठी. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे.
देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात तोडून द्यायचे, म्हणजे परत त्यालाही देता नाही आलं पाहिजे. त्यांच्यामध्ये जी देण्याची दानत आहे, आता सगळ्यांचे सत्कार झाले, त्यांच्या हातामध्ये जी देण्याची दानत आहे त्यातली थोडी तरी दानत आमच्याही हातात यावी, म्हणून देणाऱ्याचे हात घ्यावे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आपल्यामध्ये देण्याची दानत असली पाहिजे. आपल्यापैकी काहींकडे इतकं असतंय, पण त्याला द्यायचं म्हणलं तर अंगावर काटा येतो. साहेब, आमच्याकडे एक जण आहे, इतके पैसे, पण कोण कधी काही मदतीला मागायला गेलं तर ते दार लावून घेते, कोणाला आज सुद्धा येऊ देत नाही. आमच्याकडे शाळेचं काम सुरू होतं, आणि शाळेतली लहान लहान पोरं गेली, म्हणली काका लय पैसे तुमच्याकडे, थोडे द्या की शाळेला. त्यांना आम्ही माझ्या पोराची फी लवकर भरत नाही, घरात कोण आजारी पडलं तर घाई घाई दवाखान्यात नेत नाही, आणि तुझ्या शाळेला पैसे देऊ रे, जा म्हणले इथून निघा. निघाली पोरं माग. याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, त्यानं पोरांना थांबवलं, म्हणला थांबा. म्हणलं काय? पोरांना मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर 500 रुपये देईन म्हणला तुम्हाला. पोरं म्हणली विचारा तर खरं प्रश्न. पोरांना माहित होता असंही काय मिळत नाहीये, विचारा म्हणली प्रश्न. प्रश्न विचारला, म्हणजे मला 2 डोळे असणारच, त्यातला एक डोळा खोटा आहे म्हणले, अमेरिकेहून बसून आणलाय, आजपर्यंत कुणाला ओळखता आला नाही खरा कोणता आणि खोटा कोणता. माझा खोटा डोळा कोणता हे जर तुम्ही सांगितलं तर 500 रुपये बक्षीस. त्यातले एक पोरग पुढे आला, म्हणला मी सांगू. म्हणले सांग. त्या हसत हसत म्हणलं काका डावा डोळा खोटा आहे म्हणला तुमचा. त्याला आश्चर्य वाटलं. लाखो रुपये खर्च करून डोळा बसवला, कुणालाच ओळखता येत नव्हता खरा कोणता आणि खोटा कोणता, आणि हे पोरग म्हणतंय डावा डोळा खोटा आहे. त्यानं विचारलं तू ओळखलं कसं डावा खोटा आहे म्हणून? म्हणला काका खरं सांगू. म्हणला काय? म्हणला मला तुमच्या डाव्या डोळ्यात थोडीशी करुणा दिसली, थोडस प्रेम दिसलं, थोड्याशा भावना दिसल्या, आणि वाटलं हाच खोटा असला पाहिजे. तुमच्याकडे बघून तर वाटत नाही तुमच्याकडे हे सगळं शिल्लक आहे. ज्या अर्थी डाव्या डोळ्यात हे दिसतंय त्या अर्थी तोच खोटा असला पाहिजे. किती वाईट. आपल्याला काही वरती घेऊन जाता येणार नाही. आपल्याकडे जे आहे ते सगळं इथं ठेवून जायचंय. आपल्याला क्रेडिटेडचा मेसेज आला तर आनंद होतो, आणि डेबिटेडचा मेसेज आला तर 2 दिवस करमत नाही. काय 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 माझे वडील पैसे कमवू नका या मताचा मी अजिबात नाही. आपण कार्यक्षम असलं पाहिजे, आपण काम केलं पाहिजे, आपण पैसे कमवले पाहिजे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. त्यात अर्थ हा सुद्धा पुरुषार्थ आहे. पण माझे वडील सांगतात वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. तुकोबा सांगतात धन कमवा, पण कसं? जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. मला वाटतं चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवा, आणि आपल्यातलं थोडं तरी इतरांना देण्याची दानत आपल्यामध्ये ठेवा. मी असंच एका कार्यक्रमात म्हटलं आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना द्या. 2-3 जणांना एवढं टेन्शन आलं, म्हणजे आपण तर कधी दिलं नाही आणि यांचं काय ऐकायचंय. दुसरा म्हणला लय भावनिक होऊ नको, त्यांचं काम असतंय म्हणलं सांगायचं. आणि रस्त्यानं जाता जाता त्यांना हंडा भरून सोनं सापडलं. दुसरा म्हणला आता हे सगळं फुकटचं आहे म्हणला, हे देवाच्या कृपेनं सापडलंय, यातलं थोडं तर देवाला देऊ म्हणला. दुसरा म्हणला किती द्यायचं? म्हणला थोडं देऊ. हातातली बांगडी असते, कडं असते, छोटं वर्तुळ म्हणला जमिनीवर राखायचं, सापडलेलं सोनं वर फेकायचं. जेवढं त्या छोट्या वर्तुळात पडन तेवढं म्हणला देवाचं, आणि बाहेर पडन तेवढं म्हणला आपण. दुसरा म्हणला काय नालायक मनुष्य, एवढं वर्तुळ त्याच्यात काय पडतोय हे म्हणला. छोट नाही म्हणला, सगळं भगवंताच्या कृपेनं सापडलंय. अख्ख्या गावाला वर्तुळ राखायचं, आणि म्हणला मग काय नाही म्हणला सोनं वर फेकायचं. जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं. आता अख्ख्या गावाला वर्तुळ राखलं, त्याच्या बाहेर पडतंय का काय? तुमच्यासारख्या लोकांमुळे कोरोना परत यायची शक्यता आहे म्हणला. मला किती स्वार्थ. अरे सगळं देवाच्या कृपेनं. तू म्हणतो छोटं, तू म्हणतो छोटं नाही मोठं नाही, वर्तुळच नाही आखायचं म्हणलं. म्हणला मग
म्हणला सोनं वर फेकायचं, देव कुठं असतो? आणि मग जेवढं वर राहील तेवढं देवाचं. मला कळलं का नाही? काहींना घरी गेल्यावर कळलं, मला काय खाली पडन तेवढं आपलं. म्हटलं सगळंच खाली पडत. जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे? कोण आहे? शंका आहे का तुम्हाला? जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण? आणि कुणी जाहीर केलं? तर आपणच जाहीर केलंय साहेब. आता हे सिद्ध करणं आपली जबाबदारी आहे. मला वाटतं जुन्या जाणत्या लोकांकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण 4 पुस्तकं या लोकांपेक्षा कदाचित जास्त वाचली असतील, अभ्यासली असतील, पण अनुभवातून तावून सुलाखून यांच्याकडे आलेले काही अनुभव आहेत ना, ते आपण येणाऱ्या पिढीने शिकले पाहिजेत. काय ही माणसं जगली. पैसे नव्हते हो यांच्याकडे, पण आनंद होता, देण्याची दानत होती, त्यागाची क्षमता होती, त्याग करण्याची वृत्ती होती. घरात 4 भाऊ असले तर एक कारभारी असायचा. कारभारी कसा ओळखायचा माहितीये? ज्याची चप्पल फाटलेली तो कारभारी. ते भावाच्या पोरांना आधीच कपडे आणताय आणि नंतर स्वतःच्या पोराला आणताय. हा त्याग आहे हो. नाती टिकवण्यासाठी घरातल्या कुणीतरी कर्तबगार माणसानं केलेला हा त्याग आहे. तो आपण ओळखून घेतला पाहिजे. सगळं काही कमवण्यात मजा नसते, कधी कधी त्यागातही मजा आहे. मला वाटतं तो त्यागही आपल्याला कळला पाहिजे. भगवंताकडे काय मागावं तेही समजलं पाहिजे. तुकोबारायांची मागण्याची वेळ आली तर तुकोबाराय म्हटले, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाई ना आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हा. ज्ञानोबांना मागायची वेळ आली, पसायदानं मागितलं, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. भगवंताकडे काय मागायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना रामायणातला प्रसंग माहित आहे. राम, लक्ष्मण आणि सीता पलीकडे जायचं होतं नदी पार करून, आणि जो नावाडी आहे, जो केवट आहे, त्याला विचारलं पलीकडं पाठवशील का? तर त्यानं सांगितलं, बाबा सगळ्यांना नेईल पण रामाला नेणार नाही. म्हटलं अरे जगाचा बाप रामन, त्याला तू नेत नाही? नाही म्हणला, ते त्याच्या पायानं माझ्या होडीचं काय झालं मग? हा न्यायचं असेल तर पाय धुवून नेईल म्हटलं. पाय धुण्याची परवानगी मागितली, देवानं पाय धुवायची परवानगी दिली रामाला. बायकोला बोलवायला गेला, म्हणला चल रामाचे पाय धुवायचेत. बायको काठवड घेऊन आली आणि यानं सांगितलं, प्रभू काठवडीत पाय ठेवा. काठवड माहितीये ना, पीठ मळायला काठवडच. रामानं असा पाय ठेवायला लागले आणि असं कळंडायला लागले प्रभू. तर नावाडी म्हणते, देवा पडाल, जरा डोक्याला हात लावा. डोक्यावर हात ठेवून घेतला, पाय धुवून घेतले. आणि आता परत नावेत बसायची वेळ आली तर म्हटला, देवा असेच बसू नका, मी झोपतो, माझ्या अंगावर पाय ठेवा आणि मग नावेत पाय ठेवा. रामानं विचारलं, असं का? म्हटलं माझ्या पुढच्या पिढ्यांना अहंकार होईल की आमच्या बापानं, आमच्या आज्यानं, आमच्या पंजानं देवाचे पाय धुतलेत, त्याच्या डोक्यावर हात ठेवलाय. तो अहंकार होऊ नये म्हणून तेवढा अहंकार तुडवून जा. नावेतून पलीकडे सोडलं आणि रामानं हातातली अंगठी काढून त्या नावाड्याला दिली. तर त्यानं सांगितलं, प्रभू अंगठी बिंगठी काही नको. अरे म्हटले मदत केली, याच्या बदल्यात काही तर दे. म्हणलं ही सोन्याची अंगठी बिंगठी नको. म्हटले मग काय हवंय तुला? काय मागावं ते कळलं पाहिजे. म्हटले देवा आता तुम्ही माझ्या किनाऱ्यावर आलात, मी तुम्हाला नदी तरायला मदत केली. जेव्हा मी तुमच्या किनाऱ्यावरती येईल तेव्हा भवसागर तरायला फक्त हात द्या. काय मागावं भगवंताकडे? केवट ने कहा रघुराई से. हा केवट प्रभूला सांगतो, उतराई ना लूंगा ये भगवान, मैं नदी नाले का केवट हूँ, तुम भवसागर के मालिक हो. मैंने यहाँ पार लगाया है, तुम वहां पे पार लगा देना. लाखों को पार लगाया है, मुझको भी पार लगा देना. केवट ने कहा रघुराई से, उतराई न लूंगा हे भगवान. मला वाटतं हे शिकता आलं पाहिजे. हे आपण शिकावं ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि मगाशी मी जो विषय छेडला की जुन्या जाणत्या लोकांकडनं हे शिकावं, कुणाकडनं काय मागावं, कुणाचं घेतलेलं परत कसं करावं, कुणाच्या ऋणात राहू नये, ते ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा, हे जुन्या लोकांकडनं शिकण्यासारखं आहे. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण एक गंमत सांगतो. मी परवा एक किस्सा वाचला. लोणावळ्याला एसटी थांबली होती, त्या लेखकानं खूप सुंदर लिहिलं होतं. म्हटलं एसटी थांबली आणि एसटी स्टँडवरती एक म्हातारी भुईमुगाच्या शेंगा विकत होती. नीट ऐका, भुईमुगाच्या शेंगा विकणाऱ्या त्या आजीकडनं शेंगा घेतल्या, परत एसटीत येऊन बसलो, शेंगा खात होतो, शेजारच्या माणसासोबत गप्पा मारत होतो. गाडी निघायला अजून उशीर होता. खिडकीतनं थोडंसं बाहेर बघितलं आणि बघतो तर काय, ज्या आजीकडनं शेंगा घेतल्या ती आजी
लंगडत लंगडत एसटीकडे येत होती. इकडच्या तिकडच्या एसटीकडे बघत बघत ती त्याच माझ्याच एसटीमध्ये येऊन बसली. एसटीमध्ये आली, तिची भिरभिरती नजर काहीतरी शोधत होती. माझी आणि तिची नजरानजर झाली आणि मला बघितल्याबरोबर आजी म्हटली, हे बाबा घावला एकदाचा, ये इकडं. मला वाटलं काय चुकलं कुणास ठाऊक. तो लिहितो मी आजीकडे गेलो आणि विचारलं, आजी माझं काही चुकलं का? तू लंगडत लंगडत एसटी पर्यंत आली. आजी म्हणली, बाबा तुझं काही चुकलं नाही. पळत पळत शेंगा घेऊन आला आणि तुझे 4 आणे ठेवले ना माझ्याकडे तसेच, धर ये तुझे 4 आणे, ते द्यायला आले. आजी पुढे म्हणती, तुझे 4 आणे जर माझ्याकडे राहिले असते तर ते परत करायला मला पुन्हा जन्माला यावं लागलं असतं. कशाला तुझे 4 आणे माझ्याकडे? कुठून शिकायचं मला सांगा? हे कोणत्या पुस्तकातनं हे आम्ही शिकायचं की कुणाचे 4 आणे सुद्धा आमच्याकडं राहायला नकोत? हा म्हटलं, आजी 4 आणे द्यायला एवढ्या लांब आली आणि तुझी शेंगाची पाटी तिकडेच ठेवली, कुणी शेंगा नेल्या मग? जर म्हातारी काय म्हणते माहितीये? हा म्हणतो तुझ्या शेंगा तिकडून कुणी नेल्या मग? त्यावर आजी म्हणती, आंधळ्याची गुरं देव राखत असतो, कोण न्यायला आलाय त्या शेंगा? आजी नसती गाठभेट झाली तर हे 4 आणे एखाद्या गरीबाला देऊन टाकायचे. त्यावर आजी म्हणती, लोकांच्या पैशावर पुण्य नाही कमवत आहेत, तुझे 4 आणे तुला राहू दे, नंतर बदल काय असेल. कुठून शिकायचं मला सांगा? या जुन्या जाणत्या लोकांकडनं हे शिकलं पाहिजे. ज्यांच्या ज्यांच्या घरात म्हातारी माणसं आहेत त्यांनी आपल्या मुलांचा आणि आपल्या आजी आजोबांचा संवाद स्पर्श असला पाहिजे, याची काळजी घ्या. घरातल्या म्हाताऱ्या आजी आजोबांनाच जवळ घेऊन सांगायचं असतं, राम असा होता, कृष्ण असा होता, ज्ञानोबा, तुकोबा, शिवाजी, संभाजीराजे आजी आजोबांनी सांगायचे असतात. आजोबा हे आपल्या नातवाचा पहिला मित्र आहे. नातू अजून बाहेर पडलेला नाहीये, अजून शाळेत जात नाहीये. त्याचा पहिला मित्र जर आयुष्यातला कोण असेल तर त्याचे आजोबा असतात. आणि आजोबांनी सगळी दुनियादारी बघितलेली आहे. आता आजोबांचा शेवटचा मित्र जर कोण असेल तर त्यांचा नातू हा त्यांचा शेवटचा मित्र असतो. काय आजोबाचं, आजीचं, त्या नातवाचं प्रेम, काय ती मजा आहे की परत नाही. मला वाटतं या जन्मात ह्या सगळ्या गोष्टींची मजा आणि आनंद आपल्याला घेता आला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करा. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आणि मस्त जगत राहा. मी एक सुख नावाचं पुस्तक लिहिलं, आपण ज्याचा उल्लेख केला. मी कॉलेजला असतानाच ते पुस्तक लिहिलं होतं. त्याच्यावर एक मी पहिलं वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला परत रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढे ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. जे क्षण आपल्या वाट्याला येतील ते आनंदानं जगायचे. आपल्या प्रत्येकाला एक रोल दिलेला आहे, तो रोल असा वटवायचा, आपली भूमिका संपली तरी सुद्धा टाळ्या वाजत राहिले पाहिजेत. लोक म्हटली पाहिजेत, अरे वा काय हा माणूस जगला. समाजाला हेवा वाटेल न वाटेल मला माहित नाही, पण किमान आपल्याला हेवा वाटावा असं तरी जगणं आपल्या वाट्याला आलं पाहिजे. म्हणून सांगतो, हसत राहा, छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्यायला शिका. मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगतो, माझी परिस्थिती फार नव्हती. माझे वडील शिक्षक होते, आमचं घर पत्र्याचं होतं. कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची आणि आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कार्ट्या नशिबानेच पत्र्याच्या घरात जन्माला. मी म्हटलं का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचे. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. वडील एक चॉकलेट आणायचे, माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेशन तू अर्धा अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची आणि मोठा भाग मला द्यायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेला. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. मला वाटतं जगण्यातली ही साधी साधी सूत्र जर समजली तर आमचं जगणं नक्कीच सुंदर होऊन जाईल. म्हणून जगणं सुंदर करा आणि हसत राहा. आल्यापासून मी दोघं तिघं बघतोय हसलीच नाही. त्यांच्या डोक्यात काय टेन्शन आहे, हसा वाटलं तरी ते शेजारी बघतोय, तो हसतोय का? ते नाही हसत, मग मी कशाला हसू? बरं माणसालाच हसता येतं आजी, जनावरांना हसता येतंय का?
शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माइल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा विथ स्माइल? साहेब तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय का? ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला, आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करताय त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवत करायचं. तुम्हा सगळ्यांना भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण बोलवलं, ऐकलं त्याबद्दल आभार. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट.